इगतपुरी तालुक्यातील दरेवाडीमध्ये महिलांना घोटभर पाण्यासाठी कसरत करावी लागते। भाम धरणावरून पाणी भरून डोंगर दऱ्या चढून खडकाळ पायवाटेने जावं लागतंय। तर अमरावतीच्या मेळघाटमधील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई आहे। कोहान गावातील आदिवासी ग्रामस्थांना पाणी आणण्यासाठी संघर्ष करावा लागतो। सातारा जिल्ह्यातील भूजल पातळीतही घट झाली आहे। 45 गावं 298 वाड्यांना त्या ठिकाणी पाणी पुरवठा सुरू आहे। दृश्य आपण पाहतोय, इगतपुरी असेल, अमरावतीचं मेळघाट असेल, या सगळ्याच ठिकाणी सध्या टँकरनं पाणी पुरवठ्याची वेळ आलेली आहे। साताऱ्यात सुद्धा अनेक गावांमध्ये आणि पाड्यांवर टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। तर घोटभर पाण्यासाठी, हंडाभर पाण्यासाठी अक्षरशः वणवण करण्याची वेळ इगतपुरी असेल, मेळघाट असेल, साताऱ्यातील अनेक गावांमधील नागरिकांवर आली आहे। इगतपुरीत महिला हंडाभर पाण्यासाठी ही अशी कसरत करत असल्याचं पाहायला मिळतंय।